ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता. बॅटची कडा टॉपेज लागलाय आणि कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज उदय बॅक टू द पॅव्हिलियन. आपण एक सुमधुर गीत ऐकलात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण ऐकलात. पहिल्या विकेटचं पतन खरं तर मोठा फटका लगवायचा होता. लगवायच्या प्रयत्नामध्ये उदयची विकेट गमावी लागली. टीम जितवण सापडली संघाला. दुसरं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. पंतांच्या डाब्या इष्टून ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत फलंदाजी मार्कवर आलाय. पुन्हा एकदा पहा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फेरेशन पाहायला मिळते. पहिला चेंडूचा विचार केला. थोडीशी गती अतिरिक्त गती होती. त्यानंतर स्लोअर वन टाकला. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून. तसेच आमच्या समवेत सकाळपासून गुणलेखिंगच्या भूमिकेमध्ये सचिनजी पास्ते सर आमच्या समवेत जोडलेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर समालोचनचा पाठीचा कणा नक्कीच गुणलेखकाला म्हटला जातो आणि वेळोवेळी आम्हाला स्कोर सांगण्याचं काम सचिन पास्ते यांच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. लेग स्टिकच्या बाराचा बाहेर. पंचांचा इशारा. इट्स वाईट कॉल. अवंतर धावसंख्येचा श्री गणेश होतोय. टीम जेतवन सापडली संघाची धावसंख्या एक गडी बाद. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन ऑपरेटर असतील आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये जोडलेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवर देखील मिळेल एक धाव. एकीने धावेने धावसंख्या दोन्ही आकड्यावर. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिथी मंचावर बसल्या सर्व मान्यवरांचे तसेच सीमारेषा बाहेर बसल्या सर्व प्रेक्षकांचे आपण करण्यात आहोत स्वागत. इथे पहा आपल्या स्वरातून अडवण्याचा प्रयत्न. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता. क्लोज कॉल. पंताचा इशारा येतोय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल. या चेंडूवर डॉट चेंडू फेकला तो निर्धाव चेंडू जो होईल सांगता. धावसंख्या आता आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर. एक गडी बाद. फक्त आणि फक्त 2 धावा. चांगली सुरुवात राहिली गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय हनुमंतवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलची. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सापेरली संघ थोडासा निराश असेल मी म्हणेल. टीम सापेरली संघ कारण की मोठे फटके कुठेतरी येत नाही. 3 षटकाचा सामना म्हटलं की 25-30 धावा जरी केल्या तर एक सन्मानजनक स्कोर या खेळपट्टीवर नक्कीच म्हणेल. पहिला षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील गोलंदाजी मार्कवर अतिशय दर्जेदार गोलंदाजी हातलत असताना चांगली चेंडू सफर करतोय. तसेच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन सागर फराड आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले. तसेच भावेश ठाकरे, नीरज फराड, ध्रुव म्हात्रे यांचं नक्कीच कौतुक करावे लागेल. चांगली क्लॅरिटी, क्वालिटी आणि चांगलं कॅमेरामॅन वर्क आपल्याला आजच्या दिवसामध्ये खरं तर पाहायला मिळते. तर त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. कालिका माता चषक 2024 मध्ये तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट. लगी तो आजादी नाही तो बर्बादी या चेंडूवर आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला नक्कीच एक धाव मिळेल. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय जेतवन सापडली संघ जाऊन पोहोचलाय. 1 षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 4 या आकड्यावर STJ. स्वप्नीलने गोलंदाजी केली होती. धावसंख्या फक्त 4 खर्च केल्या. 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर पहा पुन्हा एकदा दुसरा षटक हाताळण्यासाठी स्वप्नीलच येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. पहिलं षटक देखील स्वप्नीलने हाताळलं होतं. आता
स्वप्नील पुन्हा एकदा दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्वप्नील जाधव आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. तर या संघामध्ये दोन स्वप्नील नावाचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आता स्वप्नील जाधव पहिलं षटक आता होतं स्वप्नील मोरेने फक्त 4 धावा खर्च केल्या. आता स्वप्नील जाधव गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. ऑफस्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवर पंचाचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल. अनोख्या आधेमध्ये नक्कीच पंच मात्र इशारा पोहोचवत आहेत. इट्सा लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावसंख्या 5. धावसंख्या 5. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजी मार्कवर आपण मी म्हणेल हनुमंतवाडी संघाची राहिले. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना निराशजनक फलंदाजी राहिली टीम आपण पाहतोय सापेली संघाची. लोअर फुल टॉस होता. यस पंचांचा इशारा येईल. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड केला जातोय. दुसरा विकेटचा पतन. यस डीजे होणारी मॅच आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील ही लढत असेल काळ भैरव पाली विपक्ष वाबे गावठाण. दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो की या इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल. तोपर्यंत आपण संघटक आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. पाली विरुद्ध गावठाण. वाबे गावठाण विनंती असेल यावं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. एक साईडला असेल हनुमंतवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय पहा सापिर्ली संघ. टॉस जिंकला होता जेथून सापिर्ली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना थोडीशी निराशजनक सुरुवात राहिली गेले. दुसऱ्या विकेटचा पतन झाला. 2 विकेट नंतर धाव फलकावर धाबा आपण पाहतोय. टोटल धाव संख्या लागले 5. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील जाधव गोलंदाजी मार्कवर. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकला होता. चेंडू वाईडिश लॉंगन मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडूची अडवणी केली जाते. फेकी होईल तोपर्यंत मिळतील या चेंडूवर 2 धावा. 2 धावेने धावसंख्या 7 आकडेवर. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये शिस्तबद्ध शांतमय क्रिकेट खरं तर आपण पाहतोय. जणू काय बुद्धी बलाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ शांतमय क्रिकेट दोन्ही संघांकडून. ओव्हर द विकेट स्वप्नील जाधव तयार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क कुठेतरी होताना पाहायला मिळत नाही. डायरेक्ट हिट लगवली जाते. लेग बाईच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. या चेंडूवर मिळेल देखील 1 धाव. धावसंख्या थोडीशी पुढे. धावसंख्या 8. सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या अजूनही आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील जाधव गोलंदाजी मार्कवर आलेत. धावसंख्या 8. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे पहा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार. मिळेल यहाँ चौका 4 रन. सरळ बॅटने कुठेतरी धावा येत नाही. त्यामुळे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न खरं तर राहिला फलंदाजाचा. इथे 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याने धावसंख्या डबल डिजिटमध्ये 12 या आकड्यावर आपण पाहतोय टीम सापेली संघ. इथे पहा सूर्यफटका पुन्हा लोअर फुल टॉस लागला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्रक्षेत्र तिथं पोहोचेल तोपर्यंत फेकी होईल. मिळतील तोपर्यंत 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे 14 या आकड्यावर धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जेथून सापेली संघ जाऊन पोचलाय 2 गडी बाद 14 या आकड्यावर. धन्यवाद. नवीन दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला स्वप्नील जाधव. स्वप्नील जाधव थोडासा मागडा राहिला.
नवीन गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज आलाय कुणाल. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धाबा आपण पाहतोय 14. मागील षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या स्वप्नील जाधवने. आता कुणाल पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज कुणाल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये ओपन गट खेळला होता. आजच्या दिवसामध्ये आपल्याला ग्रामीण गट खेळवला जाईल. ग्रामीणचे मोठे मोठे तारे सितारे खेळताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट कुणाल तयार. पहिला स्लोअर फुल टॉस टाकला होता. क्लीन बोल्ड ऑफ स्टिकच्या बाहेर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद. रवींद्रजी सपकाळ साहेबांचा या ठिकाणी यशोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करतोय विजयजी उपाळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे त्यांचा यशोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 15 गावचे ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खऱ्या अर्थाने सन्माननीय रवींद्रजी सपकाळ साहेबांचा या ठिकाणी यशोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यशोचित सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल श्री कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया आपण मॅचकडे. सर्व मान्यवरांचं खरं तर हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे पहा विकेटचं पतन होत आहे. 4थ्या विकेटचं पतन. फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद होईल. एसडीजे आपण पाहतोय सापेले संघ थोडासा उमेश सर निराश असतील कारण की 4 विकेट गमावले. धाव फलकावर धावा धाव संख्या स्थिर आपण पाहतोय 14 या आकड्यावर. खरं तर आता तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचं षटक हाताळताना गोलंदाजी मार्गवर कुणाल. मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचावं लागेल. हनुमंतवाडी संघाचा विचार केला तर मोठे मोठे खेळाडू आपल्याला त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सक्षम आहेत मोठे फटके मारण्यासाठी हनुमंतवाडी संघाचे फलंदाज आपण पाहतो. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता पण त्यांचा इशारा येतोय या चेंडूवर. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय का नाही हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि फलंदाज बाद. धावचेच्या स्वरूपात 5व्या विकेटचं पतन. चांगल्या स्थितीमध्ये हनुमंतवाडी संघ. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय हनुमंतवाडी आणि सापेर्ली या संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. इनॅट क्रमांक आपण पाहतोय 7व्या क्रमांकावर ऋतिक आलाय. कशा प्रकारे खेळ राहील. येणारे काही चेंडू शिल्लक असतील. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय कुणाल. टावखुरा फलंदाज ऋतिक. फलंदाजी मार्कवर. गोलंदाज कुणाल तयार. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू पीच झाल्यानंतर उमेश सर कुठेतरी खोलवर राहत आहेत. बराच वेळा आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून चेंडू पीच होताना आपण पाहतोय परंतु चेंडू जसा पीच होतोय ना तसा खोलवर राहतोय. एखादा चेंडू परत खरं तर उचलून घेणारा आपल्याला कमी पाहायला मिळतात आणि बरेच चेंडू पीच झाल्यानंतर खोलवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं फलंदाजाला नक्कीच चेंडू समजत नाहीये. डॉट चेंडूच्या वेळी इथून सांगता कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार.
मकर विकेटचा प्रयत्न इथं कुणालच्या माध्यमातून केला जातोय, परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज देखील पहा किती चतुर आपल्याला पाहायला मिळाला. कोणताही क्रीज तिथं सोडलं गेलं जात नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, कुणाल तयार. कुणाल टू ऋतिक असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पंचांनी थोडंसं थांबवलंय इथे. चला या इनिंग ब्रेक नंतर पहा शिवशंभो निबे आणि बाबे चिंचटवाडी दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल, दोन्ही संघटकाला विनंती असेल यावं आपण टॉस बॉक्सच्या कक्षामध्ये. चला दोन्ही संघाला विनंती असेल. निबे चला या इनिंग ब्रेक नंतर यायचं आहे. निबे आणि चिंचटवाडी दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल यावं आपण टॉसचा बॉक्सच्या कक्षामध्ये. या इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. पंचांचा इशारा तो या चेंडूवर 2 धावा. धन्यवाद. 3 यस 3 धावा मिळतील या चेंडूवर. 3 धाव्याने धावफलक पुढे 19 या आकड्यावर. धावसंख्या 19. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना निबे आणि चिंचटवाडी दोन्ही संघनायक या आपण त्वरित टॉसचा बॉक्सच्या कक्षामध्ये लगेच टॉस केला जाईल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर कुणाल तयार. षटकातले काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 19. पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता ऑन साईडला. खरं तर मारायचा प्रयत्न वाईड इस्ट लॉंगॉनला खेळाडू तिथे तैनात. या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे. धावसंख्या 21 आकड्यावर षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिलं सत्र इथं समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय हनुमंतवाडी संघ. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सापेली संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकाच्या अखेरीस. धावफलकावर धावा 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर टीम हनुमंतवाडी संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील हे जे आपण पाहूया थोड्याच वेळात. आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये जोडले गेले उमेश सरंगडा आपण इथे वळणार आहोत. धन्यवाद. चला टॉस करून घ्या. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवा. धावा करायच्या तिथे 20 धावा तर टार्गेट असणार आहे. 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. चेंडू देखील मैदानामध्ये पुरवा याची देखील दक्षता घ्या. चला तर थोड्याच वेळात टॉस केला जाईल. डी ग्रुप मधील पहिल्या फेरीतील पहिली लढत शिवशंभो नेवे विपक्ष बाबे चिंचटवाडी या दरम्यान टॉस केला जाईल थोड्याच वेळात. तर आदरणीय विजयजी उपाले यांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जातोय. नेवे विपक्ष चिंचटवाडी याच दरम्यान इथं टॉस केला जाईल. छापा आणि काटा असा कॉल असेल. चिंचटवाडी विपक्ष नेवे
या दरम्यान इथं टॉस केला जातोय. छापा इज कॉल अँड छापा इट इज. टॉस जिंकलाय पहा. इथे आपण पाहतोय चिंचटवाडी संघाने काय निर्णय असेल. बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. यस, खरं तर पहिल्या फेरीतील 4 षटकाचे सामना आपण इथे खेळणार. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय असेल. आम्ही 30च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक. वेळ कमी आहे आपल्याकडे त्यामुळे जास्त बाईट घेणं नाही. खरं तर टॉस गमावला आहे निवे संघ आणि प्रथम फलंदाजी करायची. 4 षटकात असताना 4 षटकामध्ये किती धावा करायचा प्रयत्न असेल. आमच्या 50चा टार्गेट असणार, 50च्या वरती समोरच्या टीमला. यस, खरं तर आपण पाहतोय 4 षटकाचा सामना आहे. या आयोजन आणि नियोजनाबद्दल 360 मैदान आणि कालिका माता चषक 2024 हे शानदार पर्व, या पर्वाबद्दल 2 शब्द बोला. खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे, चांगलं नियोजन, मस्त की मैदान पण चांगल्या पद्धतीने. आज मागच्या वर्षी दिव्याला पण त्यांनी सामने मस्त भरवलेले, खूप छान यांचे नियोजन असतं. येस, धन्यवाद. चांगली बाईट आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. नॉस फ्रॉम टॉस सेंटर आपण पाहतोय. टॉस जिंकलाय खरं तर टीम चिंचावडवाडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी निवे संघाला. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे करत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. वारंवार आम्ही विनंती करतो, नाही तर आयोजकांकडून तुम्हाला पॅनल्टीला पात्र जावत आहे, याची देखील दक्षता घ्या मित्रांनो. क्रिकेटमध्ये खूप वेळेला महत्त्व आहे मित्रांनो. वेळ गेलेली वेळ पुन्हा येत नसते, याची देखील दक्षता घ्या. आपण वारंवार तुम्हाला आम्ही आवाज देतोय, परंतु आपण या स्पर्धेचे नियम खूप कडक आहेत मित्रांनो, याची देखील दक्षता घ्या. आपण चेंडू पडायच्या आत तुमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं बंधनकारक असणार आहे. इथे पहा, पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र ऑफच्या चेंडूने तटवला आहे कार्पेट लगत चेंडू. तोपर्यंत इथे मात्र सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण होतील. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 20 धावा इथे आपण पाहतोय. चालू असलेला सामना देखील आपण पाहतोय. जेतवन सापिर्ली विपक्ष चोरवणे हनुमंतवाडी हे 2 संघ मात्र इथे खेळत आहेत. दोन्ही संघ मात्र एक सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि इथे मात्र लढत मात्र इथे होत आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी आपण पाहतोय. इथे पाहायचं आहे, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो, मात्र एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर होते. 3 चेंडूनंतर धावसंख्या होते 3 धावा. बिनगडी बाद 3 धावा. अरुण देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक P1चं षटक पॉवर प्ले नसणार आहे. चला, डावखुरा फलंदाज प्रथम स्ट्राईकवरती मिलिंदला आपण देखील पाहतोय. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू आतापर्यंत अरुण याने हाताळलेत आणि 3 धावा इथे खर्च केल्यात. तर लो स्कोरिंग मॅच आहे. तर पाहायचं, लो स्कोरिंग मॅच वारंवार हाय व्होल्टेज होत असताना आम्ही पाहत असतो, परंतु पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील. इथे पहा, चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र एलिव्हेशन कमी आणि झेलची संधी, झेल मात्र सुटला आणि चेंडू पाहायचा आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, फक्त 2च धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू हाताळलेत आत्तापर्यंत. आता मात्र नितीन डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. वारंवार नेहमी मी सांगत असतो मित्रांनो की चेंडू पडायच्या आत तुमचा 12वा खेळाडू येणं बंधनकारक असतं, परंतु इथे मात्र 12वा खेळाडू मात्र इथे उपस्थित नसल्यामुळे मात्र फलंदाजाचं नाव मात्र चुकीचं सांगता येते. मित्रांनो, ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 185 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला सांगतोय की स्पर्धेचं पालन करा. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. ही स्पर्धा देखील तुम्हा आम्हा सर्वांची आहे. सहकार्य करायचं आहे मित्रांनो. 12वा खेळाडू प्रत्येक संघाने समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, याची देखील दक्षता घ्या. चला, इथे मात्र गडी बाद झालाय. 5व्या चेंडूवरती मात्र नितीन मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. संदेश देखील आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक इव्हेंटवरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ते मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना अरुण आपण पाहतोय. 5 धावा त्याने खर्च केल्यात. इथे पहा, अतिशय देखणा फटका, कलात्मक फटका आपण पाहिला.
इथे पाहायचं आहे चौकार येतोय. 4 धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहेत. एक षटकानंतर धावसंख्यामध्ये एक गडी बाद 4 धावात. पहा दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल ते म्हणजे संगीत. तर जाऊया आपण डीजे मास्टरांकडे. आइए डीजे. आपण सकाळच्या सत्रामधून डीजे मास्टरांच्या माध्यमातून आपण ऐकत असतोय. खऱ्या अर्थाने चांगलं संगीत मात्र डीजे मास्टरांच्या माध्यमातून देखील ऐकलं जात आहे, वाजवलं जात आहे. आपलं देखील कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये आपला आभार व्यक्त करतोय. चला नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. उदयला देखील आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक मार्गस्थ आहे. 9 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. 12 चेंडू 11 धाव संख्येची गरज आहे. पाहायचं कुठला संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल हे देखील आपण पाहायचं आहे. तिसऱ्या फेरी मात्र एक संघ मात्र जरूर दाखल झालाय. धामनंद गुड्याचा आड हा संघ मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. त्या संघासोबत 2 हात करण्यासाठी पाहायचं आहे या 2 संघामध्ये कुठला संघ मात्र विजय होतोय. चोरवणे हनुमंतवाडी का जेतवन सापिर्री हे देखील आपण थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण भाग्यित करू शकत नाही कुठला संघ मात्र विजय होईल. अतिशय चांगला चेंडू ब्लॉकलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली. धावसंख्या होते 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धावेची गरज. 11 चेंडू आणि 10 धावा. 20 धाव संख्येची गरज आहे. आतापर्यंत 10 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. 11 चेंडू आणि 10 धावेची गरज. इथे पाहिजे अतिशय चांगला फटका येतोय. तोपर्यंत नोमॅन्स लाईनमध्ये चेंडू पडला. एक धाव पूर्ण होते आणि एकाच धावेने इथे समाधान मानावं लागेल. धाव संख्येत मात्र एका धावेने भर. धाव संख्या इथे होते 11 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 9 धावेची गरज. 10 चेंडू आणि 9 धावेची गरज. पाहिजे कुठला संघ मात्र विजय प्राप्त होतोय हे थोड्याच वेळात चित्र आपल्याला स्पष्ट होईल. इथे मात्र सिंगल डबलचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय चोरवणे हनुमंतवाडी संघाकडून. इथे पहा चेंडू मात्र सोडून दिला होता. मात्र पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची ते सांगता होते. उदयने मात्र तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि 2 धावा इथे फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र समीकरण आहे 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. 9 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करेल. चोरवणे हनुमंतवाडी संघ पाहायचा आहे. इथे पहा पंच करण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर झाली. धावसंख्या होते 12 धावा. 8 चेंडू 8 धावेची गरज. 8 चेंडू आणि 8 धावा. पहा क्षमता आहे विजयापर्यंत पोहोचवण्याची. स्ट्राईकवरती मात्र एक महत्त्वपूर्ण चोरवणे हनुमंतवाडी संघाचा खेळाडू स्वप्नील मोरे स्ट्राईक टेंडरवरती आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हाताळलं. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी मात्र इथे चांगली करावी लागेल. इथे पहा लोअर फुलटो चेंडू आणि इथे मात्र झेलची संधी. झेल मात्र सुटलाय. तोपर्यंत एक धाव इथे सहजरित्या पूर्ण होते आणि एका धावेने इथे संघ मात्र पुढे सरकला. धावसंख्या 13 धावा. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. 7 चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. उदयच्या माध्यमातून मात्र इथे कमबॅक करत असताना आपण पाहतोय 5 चेंडू हाताळले. 4 धावा इथे खर्च केल्यात. कुठलाही मोठा फटका मारण्याचा मात्र इथे रूख मात्र फलंदाजाला दिला जात नाहीये आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. इथे पहा निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथे पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा होते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकला. धावसंख्या मात्र 14 धावा. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू 6 धावेची गरज. हा चेंडू जर निर्धाव आला असता
तर मात्र कुठेतरी सामन्यात मात्र पकड निर्माण झाली असती. मात्र इथे मात्र पंचांकडून इशारा आला, व्हाईट बॉलची घोषणा. 7 चेंडू 6 धावेची गरज. चोरवणे हनुमंतवाडी संघ मात्र इथे चांगला खेळ करत असताना मैदानामध्ये पाहतोय. इथे पहा मोठा फटका येतोय, बिग हिट केलाय, चेंडू पाहायचं चाललाय आउट ऑफ द पार. यू हिट अँड चेंडू गेला सीमारेषा पार. DJ